मधलं 2 सप्टेंबरच्या जी.आर. अन्वये जो जी.आर. काढला गेला त्या जी.आर. अन्वये महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असं आम्ही महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून ओरडतोय, वर्षांपासून ओरडतोय आणि त्याची प्रयोगशाळा आज फलटणमध्ये झालेली बघायला मिळते। मूळ ओबीसीचे जे खऱ्या अर्थानं सामाजिकदृष्ट्या मागास आहेत, भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला आलेले आहेत किंवा ज्यांना मंडल आयोगाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण भेटलंय ते 9 सदस्य या फलटण पंचायत समितीमध्ये निवडून आलेले आहेत। ते वेगवेगळ्या पक्षांचे आहेत, पण या मूळ ओबीसींना बाजूला ठेवून इथं जे कोणी राजकारण करतात, जे कोणी आमदार खासदार आमच्या बहुजनांच्या मतावर निवडून जातात, त्याच मंडळींनी परत इथल्या मूळ ओबीसीला पंचायत समिती सभापती पद न देता बेकायदा, बोगस, डुप्लिकेट जेवढे शब्द वापरावे तेवढे कमी आहेत। घटनात्मक मूल्यांना पायदळी तुडवून या 2 डंगरांनी, मी डायरेक्ट बोलतोय, राजे आमचे फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते की जे इथल्या रयतेला आणि 18 पगड जातींना न्याय देणारे होते। या लोकांनी स्वतःच्या राजकारणासाठी आम्हा ओबीसींना बेदखल केलेलं आहे। फलटण ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि या क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये बहुसंख्येने आम्ही ओबीसी बांधव असताना, दीनदलित बांधव असताना आमच्या मताचा, आमच्या लोकसंख्येचा, आमच्या घटनात्मक अधिकारांचा विचार न करता आमच्या बोडक्यावरती कुणाला तरी बसवलेलं आहे आणि आमचं आरक्षण गेलंय ओबीसीचं हे आम्ही वेळोवेळी सांगतोय। त्याचं प्रत्यंतर आज फलटणमध्ये आम्हाला आलेलं आहे। इथं निवडून आलेले सदस्य आहेत, सगळ्या पक्षातले इथं कार्यकर्ते पदाधिकारी इथं उपस्थित आहेत। आम्ही ओबीसी बांधवांनी जगायचं का नाही जगायचं? आमचा एखादा पंचायती मेंबर सभापती पद सुद्धा तुम्हाला चालत नाही? तुम्ही मंत्री, तुम्ही खासदार, तुम्ही इथं SC STचं रिझर्वेशन नसतं तर तुम्ही आम्हाला आमदार होऊ दिलं असतं का? हे एवढं घटनात्मक मूल्य पायदळी तुडवण्याचं काम स्वतःला राज्याचे नेते म्हणवणाऱ्या, पक्षाचे नेते म्हणवणाऱ्या, मोठमोठी पदं आमच्या मतावर भोगणाऱ्या, खासदारकीचं पद भोगणाऱ्या, मंत्रीपदं भोगणाऱ्या माणसाने परत एकदा आमचे घटनात्मक अधिकार काढून घेतलेले आहेत। त्याचं आज इथं पायदळी तुडवलंय, घटनेशी द्रोह केलाय, बेकायदा इथं हे पंचायत समिती सभापती बसलेले आहेत। हे आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आज संध्याकाळी परत सकल ओबीसी बांधवांच्या वतीनं बैठक होईल। प्रशासनाचं काम करेल, पण राजकारणी लोकांना जर आमचे हक्क अधिकार कळणार नसतील तर येऊ घातलेल्या 2-4 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही फलटणमध्ये सकल ओबीसी बांधवांचा, आंबेडकरी जनतेचा, आरक्षणाच्या बाजूने जेवढा नागरिक, कार्यकर्ता, पदाधिकारी, मग तो वेगवेगळ्या पक्षातला, त्या मोर्चामध्ये सहभागी होईल आणि महाराष्ट्रामधलं ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन हे फलटणमधून सुरू होईल, हे मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो। ओबीसी एकजुटीचा बारामती येथील विधानसभेची निवडणूक लागली आहे। आता मी इथं ओबीसी आरक्षण बचावाच्या प्रश्नावरती आलोय। मी बारामतीमध्ये थोड्या वेळानं जाणार आहे, त्यावरती मी सविस्तर बोलेन। आता आमचा विषय असा आहे की आमचं ओबीसीचं आरक्षण ना शासनाला कळायला तयार आहे, ना मुख्यमंत्र्यांना कळायला तयार आहे। प्रत्येक वेळी मुख्यमंत्री म्हणतात, अनेक आमदार खासदार म्हणतात, मूळ ओबीसीला धक्का न लावता आम्ही हे आरक्षण, कसा धक्का लागला नाही? अरे संपवून टाकलं तुम्ही आमचं आरक्षण। या प्रश्नावरती आम्ही आज फलटणमध्ये आज इथं आलेलो आहोत। आमचा सगळा ओबीसी बांधव इथं एकत्रित आलेला आहे। संध्याकाळी परत बैठक होत आहे। समता परिषदेच्या माध्यमातून म्हणा किंवा ओबीसीच्या अनेक संघटना आहेत, वेगवेगळ्या जातींच्या संघटना आहेत। आता जातीमध्ये भांडायची वेळ नाही। आपलं ओबीसीचं आरक्षण गेलंय, आरक्षण वाचलं तर तुम्हाला आम्हाला मान सन्मान अधिकार भेटणार आहेत, अदरवाईज तुमचं आरक्षण संपलेलं आहे। संध्याकाळी या फलटण शहरामध्ये मोठी बैठक होत आहे, त्यानंतर आम्ही फलटणमध्ये मोर्चाचं आयोजन करू आणि महाराष्ट्र शासनांना, मुख्यमंत्र्यांना आम्ही दाखवून देऊ की तुम्ही ओबीसीचं आरक्षण कसं संपवलेलं आहे।